कुमाराय गोविंदाय नमो नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना अन्यांश्चहस्तचरणसरोजगाय प्राणान् नमो भगवते वरुषाय। आज आपण एक महिनाभर झालं जवळजवळ वारी करत आहोत। श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर आणि आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे, जवळजवळ संपत आलेला आहे। श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी आणि आजचा आपला शेवटचा मुक्काम पुणे आणि पुणे ते काय पुणे हा आपला परतीचा प्रवास आहे। या ठिकाणी आपण सर्व मोठे मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी बसलेले आहेत। हरिभक्त परायणामचे परमपूज्य आदरणीय लोह महाराज उत्कृष्ट कीर्तनकार आहेत। हरिभक्त परायण बावडे शास्त्री आमचे हनुमान महाराज पवार उत्कृष्ट त्या ठिकाणी साधक मोठे आहेत। आमचे विशाल महाराज आहेत, सोनू महाराज आहेत आणि सर्व हे परतीचे वारकरी आहेत। वास्तविक पाहता जो आनंद जाताना मिळत नाही तो आनंद येताना मिळतो। तुम्ही म्हणता की असंच का उलट म्हणतात, जाताना तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे का पांडुरंगाला भेटायला चालला तुम्ही, असं कसं म्हणतात त्याचं कारण असं आहे कारण की जाताना महाराज गर्दी वाढलेली आहे परंतु गर्दी कमी झालेली। जे खऱ्या अर्थाने वारकरी जाताना कमी असतात आणि जाताना इतका ढिगारा झालेला असतो। कुणी गोळा करण्याकरता येते, कुणी चिवडा गोळा करण्याकरता येते, म्हणजे घाण करण्याकरता लोक जाताना येतात, परंतु येताना महाराज असे येताना कट्टर वारकरी असतात ज्यांच्या मालिकाची मालिका पाठ असतात, ज्यांच्या समाधी पाठ असतात, ज्यांच्या तीर्थवळ्या पाठ असतात आणि जे महिन्याचे कट्टर वारकरी असतात म्हणून येताना असतात महाराज। म्हणून येताना जो आनंद भजनाचा मिळतो तो जाताना मिळत नाही। आणि विशेष करून महाराज येताना भजन जर ऐकायचं असेल तर कदमौलीचं ऐकायचं, खूप सुंदर महाराज कदमौलीचं भजन ऐकायचं, त्यातले त्या निळोबाराच्या गोळ्यांनी फक्त कदमौलीच म्हणाव्या। येताना जो आनंद मिळतो तो जाताना मिळत नाही। म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने एक लक्षात ठेवा, तुम्हाला आनंद घ्यायचा असेल भजनाचा तर येताना या महाराज, परतीने या आणि पहा नुसता भजनाचा आनंद नाही भोजनाचा पण आनंद मिळतो। मग खा भजे, खा वडापाव, खा जिलेबी, महाराज पंच पक्वानं खाय मिळतं, म्हणजे खायलाही मिळत कमी नाही आणि भजनालाही कमी नाही, भोजनालाही कमी नाही आणि भजनाला कमी नाही। चहा तर विचारूच नका, दिवसातून 10 कप चहा, चाय की सीताराम, चाय की सीताराम। म्हणून महाराज इतका आनंद आहे, हा आनंद मिळण्याकरता पाहायचा असेल तर अनुभव घ्या, अनुभवाशिवाय आनंद मिळणार नाही। नुसतं दूर बघून त्या ठिकाणी आनंद प्राप्त होणार नाही। जसं साखर आहे, साखरेची गोडी कधी कळेल तुम्हाला? साखर खाल्ल्यावर कळत। आता मी कधी साखर खाल्ली नाही आणि मी म्हटलं सांगा मला महाराज गोडी कशी आहे, सांगता येईल का? नाही सांगता येणार महाराज, त्याच्याकरता मला स्वतःवी साखर खावं लागेल तेव्हा तो आनंद प्राप्त होईल। म्हणून या ठिकाणी आज महाराज म्हटलं तुम्ही अनुभव सांगा, हा त्या ठिकाणी अनुभव सांगितलेले। आता आमचे गहू महाराज थोडक्यात अनुभव सांगा, महाराज सांगा परतीचा अनुभव काय आहे? आता त्या ठिकाणी श्री हरिभक्त भागवताचार्य बाळकृष्ण महाराज ठोले यांनी आपल्याला वारीचं महत्त्व खूप त्याचं वर्णन केलेलं आहे की वारी म्हणजे काय असते, वारीचं जे आनंद आहे हा वारीचा सुखसोहळा आहे। प्रत्यक्षात विश्वसंत संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखी सोहळ्यामध्ये त्यांनी सांगितलं की जातानी पंढरपूरला जातानी आणि येतानी आता परतीचा सोहळा, कारण आपण आळंदीकडे माऊलीच्या सोबत जात आहोत आणि तो आता त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं किती आनंद, त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही की भजनाचा आनंद सांगितला, खाण्याचा तर आनंद त्यांनी योग्य प्रकारे सांगितला, कधी वडापाव आहे, कधी गुलाबजामुन आहे आणि एखाद्याला वाटलं पुरणपोळी खाली। अरे जिथं ज्याने भजनाची नाही केली टाळाटाळी त्याला कशी मिळेल पुरणपोळी? काय महाराजांनी खूप सांगितलं की प्रत्यक्षात स्वर्गात जो आनंद मिळणार आहे तो वारी आपल्याला उपभोगायला येतो। कारण या सोहळ्यामध्ये वारकरी म्हणजे काही सामान्य नसतात की त्यांच्या मालिकाची मालिका पाठ असं सांगितलं की नाट असेल, समाधीपर प्रकरण असेल किंवा आणि तीर्थावळी असेल, बाळक्रीडा असेल, एका येऊन एकही बळी, एकेकाचे म्हणून व्यापारी। तसं या ठिकाणी कोणतीच कमी नाही, भजनाची कमी नाही की एकच माऊलीकडे मागणं आहे की ही जो वारीचा परतीचा आनंद आहे तो आम्हाला
जन्मोजन्मी घडावा, जसं हेच व्हावी माझ्या माऊली तुमचा जन्मोजन्मी दा, एवढंच मागतो आणि माझं दोन शब्द समाप्त. माऊली महाराज